पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्यामध्ये म्हाडाच्या 6168 घरांची सोडत जाहीर। म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सदनिका अर्जासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार। ऐन पितृ पंधरवड्यामध्ये भाज्या स्वस्त। पावसानं उघडीप दिल्यानं सर्व प्रकारच्या भाज्यांची बाजारामध्ये मुबलक आवक। भाज्यांची आवक वाढल्यानं दरामध्ये घट। सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष रविवारी ठरणार। ज्येष्ठ साहित्यिकांच्या नावाची चर्चा, मात्र चर्चेतून निर्णय होणार। साहित्य महामंडळाची रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये बैठक। 10वी-12वी 2026 बोर्ड परीक्षा उमेदवारांची यादी सादर करण्यासाठी शाळांना 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत। अन्यथा विलंब शुल्कासह अर्ज नोंदणी करण्यासाठी 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी। पुणे महापालिकेच्या उत्पन्न वाढीला ब्रेक लागल्यानं आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना। निधी अभावी मूलभूत सुविधा देण्यावर सुद्धा मर्यादा। अंदाजपत्रक 12,000 कोटींचं, मात्र उत्पन्न अवघं 8,000 कोटी रुपये। पुण्यामधल्या चांदणी चौक ते जांभूळवाडी आणि बकोरी फाटा ते बकोरी रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश। मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला। यामध्ये भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ। भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची हिंदू संघटनांची मागणी। मुस्लिम संघटनांचा मशिदीच्या झालेल्या नुकसानीवर आक्षेप। पंजाब इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीला पुण्यातून रुग्णवाहिका रवाना। पूरग्रस्त भागातील बाधितांच्या आरोग्य सेवेसाठी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या वतीनं सुसज्ज अशी मोबाईल मेडिकल युनिट टेस्ट रवाना। विधानभवनामध्ये गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची बैठक। राज्यामधील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे बैठकीमध्ये आश्वासन।